दरम्यान सत्यासाठी शेवटपर्यंत आपण लढणार, भूमिका बदलण्याचा प्रश्नच येत नाही अशा शब्दात भाजप आमदार अमित गोरखेंनी जयंत पाटलांना उत्तर दिले। तर भूमिकेवरून यू-टर्न घेण्याचं कारण काय असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला होता। आता यावर गोरखेंनी हे उत्तर दिले। सर काय सांगाल तुम्ही, भूमिका बदलली असा एक व्हिडिओ जो आहे तो आता त्या ठिकाणी ट्विट करण्यात आलेला आहे जयंत पाटलांकडून, काय वाटतंय नक्की? जयंत पाटील हे सिनियर नेते आहेत आणि कोण भूमिका बदलणार आहे ते थोड्या दिवसात मला वाटतं कळेल, कारण जयंत पाटलांच्या अनेक बातम्या आम्ही भूमिका बदलण्याविषयीच्या ऐकतोय आणि मी तर लहानपणापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि अजन्म त्याच पार्टीत मी 100% राहील आणि या विषयात भूमिका बदलण्याचा विषय नाही, कारण हा विषयच खऱ्या अर्थानं सगळ्यांसमोर आणण्याचं मी काम केलंय आणि त्या मातेला जोपर्यंत नाही मिळत नाही, भिसे कुटुंबियाला जोपर्यंत नाही मिळत नाही तोपर्यंत माझी भूमिका ठाम असेल। माझी भूमिका हीच आहे की आज तिथलं जे प्रशासन आहे, डॉक्टर आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने ही केस हँडल केली त्या चुकीच्या सगळ्या डॉक्टर्सवर खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर प्रायश्चित म्हणून दीनानाथ हॉस्पिटल यांनी त्या मुलींचं दायित्व घेतलं पाहिजे, ही पहिल्यापासूनची माझी भूमिका आहे। मला असं वाटतं की आज प्रसिद्धीचा मोह सगळेच पाळत आहेत आणि ज्या विषयाची गंध नाही, माहिती नाही, त्या विषयात आपण बोलून प्रसिद्धी मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतायत, त्या सगळ्यांनी थांबवल्या पाहिजेत। आपण पाहिलं तर 2 अहवाल जे आहेत ते राज्यशास्त्री झाले आहेत, एक अहवाला वेळ का लागतो इतका? खरं तर 3रा अहवाल मीही प्रतीक्षेत आहे, पण माझ्या कालच्याच माहितीनुसार आज संध्याकाळपर्यंत तो अहवाल प्रसिद्ध होईल आणि त्याच्यावरचा निर्णय घेतला जाईल अशी माझी वैयक्तिक माहिती आहे। दोषी घैसास आणि त्यांची टीम आहे, त्यामुळं त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते होतील अशी मला खात्री आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।